तर हॅलो नमस्कार. काय चाललंय शेतकरी बांधवांनो, माझ्या मित्रांनो? काय चाललंय काय नाही, बरं आहे का तुमचं? बा या का आमची मेथी अशा पद्धतीत आलेली. किती इतकी भारी मेथी असून ह्याला भाव नाही द्यावा. भाव कसलाच नाही. निव्वळ एकदम शेतकऱ्याने हमाल्या करायचं राहिलं बघा. फक्त नुसतं हमाल्या. बाजारला नेलं की 10ला 2 जुड्या म्हणलं की गिऱ्हाईक मध्ये 10ला 4 द्या की 4 द्या मध्ये 4. अहो पुन्हा पुन्हा म्हणणार ह्याच्या किडेच आहे, मवाज पाडा, काळीच पडी, पानच बारीक आहेत. आता अशा मेथीला नाव ठेवता का तुम्ही? वाटाण्याचा सारखी मेथी आहे का नाही? पण जसं जास्त होईल का नाही खाणार पण माझं. कुठं मातीमोल झालं हो, शेतकऱ्याचं मातीमोल झालं. काय करावं काहीच कळलं नाही. शेतामध्ये काय पिकवा आणि काय न्यावा. मातीमोल झालं शेतकऱ्याचं. काय सध्या हाल आहे शेतकऱ्याचं. काही लावा बेभावच आहे. भावच नाही कुठला. देवा भावाने काय करून ठेवले काय माहिती. कशाला भाव नाही, कशाला भाव नाही, कशाला भाव नाही. आणि त्याला विचार केला तिथे मग तो मोहसले हाल आहे. देवा भावचं लयच हाल आहे म्हणून. इतकं हाल आहे त्याचं, बेकार हाल आहे. त्याला खायलाच पैसे नाहीत म्हणतो. आमच्याकडून जोडा लागलाय. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, राजमा पेरला त्याला भाव नाही. हां, पारले पुड्याला भाव, तेलाच्या पुड्याला भाव, साखरेला भाव. किती भारी वाटतं आहे की नाही? काही बी आणा त्याला हाय भाव. गाय छाप 10ला 5ला होती, आता 10ला केली. त्याला किती भाव आहे? फक्त शेतकऱ्याकरता भाव नाही हो. मेडिकलचा डॉक्टरला भाव, मेडिकलची गोळी आणायला गेले की त्याला भाव. 4 रुपयाची गोळी 10 रुपयाला आहे. किती भाव या मस्त आहे का नाही? आणि शेतकऱ्याची मेथीची भाजी काय गेलं की 2 रुपये. अरे वा शेतकरी आहे ना, कृषी प्रधान देश. बरं वाटतंय ना तुम्हाला? शेतकऱ्यांनी म्हशी पाळल्या, दूध विका नेलं 40 रुपये भाव. ह्यांची दुकानला किराणा दुकानाला गेल्यावर पेढा घेतात 10 रुपये.